माझ्या मामाजीने मला तर सांगितलं होतं की कुणीतरी गुंडाची नियुक्ती केली आहे म्हणून. पण अजूनपर्यंत हा गुंड आला कसा नाही. आपल्याला शेतावर जायचं आहे. त्या हरिभाऊने नुकतेच कापणी शेताची केलेली आहे आणि ते शेत जाळून त्याला निस्तनाभूत करायचं आहे आणि नंतर त्याला पण उडवून टाकायचं आहे. हा कंबाकट डाकू असून कसा नारायणरावचं घर हेच आहे काय? नमस्कार. कधीची मी वाट बघत आहे. चला आपल्याला वेळ होत आहे. हो, मला तिकडे उशीर झाला त्याच्यामुळे इकडे यायला उशीर झाला. चला 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 मी तुम्हाला डायरेक्ट शेतावर चला. हरिभाऊ आणि नारायण आमच्या दोघांचे हेच शेत आहे. याकाटला धुरा त्याचा आणि त्याकाटला माझा. तर हे सर्व कापणी केलेले शेत हरिभाऊ सर्व जाळून टाकायचं आणि जर का तो मधात आडवा आला तर त्याला या दुनियेतून लोळून टाकायचं. चल घ्या. एक काम कर, तू थोडा वेळ इथेच लपून बस. ते पाहणी करायला शेतावर आता येणारच आहे आणि जसे ते येताना इकडे दिसले लगेच त्यांना आडवा व्हायचं. सांगितलेलं काम करून टाकायचं. तुझ्या पैशाची चिंता अजिबात करायची नाही. माझे मामाजी तुला वाटेल तेवढी किंमत द्यायला तयार आहे. पण काम एकदम फत्ते झालं पाहिजे. ठीक आहे? पैसा नगद ठेवा. बिलकुल. काम झाल्यावर लगेच घरी यायचं आणि आपला ऍडव्हान्स तर दिलेलाच आहे. उर्वरित पैसा घेऊन जायचा. मी आता लगेच घराकडे जाऊन येऊ. ठीक आहे? ओके. यशोदा, अगं आपण शेतावर आलो पण आपलं कापलेलं धानाचं रोप दिसत नाही ग यशोदा. वेडे घात झालाय ग, घात झालाय. तरी दृष्टाने आपला घात केलाय. बघ ना ग, आपला सारा ते जडून राग झाली गे यशोदा. देवा परमेश्वरा, अरे सगळं मुश्किल केलंयस गे तू. सगळं मुश्किल केलंय. आता काय खायचं रे, कसं जगायचं रे देवा परमेश्वरा. अरे तूच या हरिभाऊला मार्ग दाखव रे.
अग आली या भोगाशी असावे सादर, देवावरी फार ठेवली. आम्हीच काही पाप केलं रे तुझं, सांग ना. काही पाप केलं? पुन्हा दृष्टाने माझ्या रवीचा घात केला. आणि शेवटी आता आमचंही नायनाट करायला लागला. अगं यशोदा, हा सारा प्रकार लक्षात आला. अगं त्या गणपतरावांनी नारायणला पितुरी देऊन माझ्या रवीचा घात केलाय. आणि बघ ना ग, आपल्या शेतीची सुद्धा नुकसान केली त्यांनी. पण यशोदा अगं, हा मोबदला मी नक्कीच घेणार. पण गाडीला दांडाले गोत्यात आलंय ग सगळं. माझ्या रवीचा घात ना त्याच पाप्याने केलाय हो. पण आता खूप झालं. आणि मी काय म्हणते, खूप रात्र पण झाली आहे. आता आजची रात्र आपण इथेच काढू. दिवस निघाला की सकाळी घरी जाऊ. नाही नाही वेडी. अगं आपण जर काही इथं राहिलो ना, तर आपल्या जीवाला सुद्धा धोका आहे ग. चल आपण घरीच जाऊ. चल.